अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये रामलल्लाची मूर्ती दाखल झालेली आहे। रामलल्लाची मूर्ती आज मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवली जाणार आहे। 22 जानेवारीला मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। रामलल्लाची मूर्ती मंदिरामध्ये दाखल होताच अयोध्येमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। अयोध्येमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। शरयू तीरावर तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। अयोध्येतील लता मंगेशकर चौक सुद्धा सजलेला आहे आणि रामलल्लाची मूर्ती आज गर्भगृहात ठेवली जाणार आहे। येत्या 22 तारखेला 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे राम मंदिराचं आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि सर्वत्रच अयोध्येसह संपूर्ण देशभरात एक उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शरयू तीराकाठी जय्यत तयारी केली जाते आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांनी। पाहूयात। 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी सध्या अयोध्येच्या शरयू नदीच्या काठावर आहे आणि या ठिकाणी देखील या तयारीला आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मात्र तत्पूर्वी ते याच ठिकाणी शरयू नदीच्या काठावर येणार आहेत। त्या ठिकाणी शरयू नदीचं दर्शन घेऊन स्नान करून शरयूचं हे पवित्र जल आपल्या सोबत घेऊन जातील आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यान रामलल्लांना अभिषेक करून हे जल या ठिकाणी या सोहळ्यासाठी वापरलं जाईल। या संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्या नगरी एकीकडे सजलेली असताना दुसरीकडे शरयू नदीच्या घाटावर देखील आता हा संपूर्ण सोहळा जो आहे तो अद्भुत ऐतिहासिक होईल याची तयारी प्रशासनाच्या वतीनं सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्तानं या शरयू नदीच्या घाटावर रंगरंगोटी असेल, त्याचप्रमाणे भिंतींवरची सजावट असेल आणि त्यासोबतच दिवे लावून एकूणच या संपूर्ण दीपोत्सवाच्या माहोलाची तयारी देखील आता पूर्ण होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी।